नमस्कार. DIKW मिजोबा, पुढच्या महिन्यात ना आमची क्विज कॉम्पिटिशन आहे. मला सांग ना कशी तयारी करू. नमे, मला माझ्या पुढच्या आठवड्यातल्या व्याख्यानाची तयारी करायची आहे. तू वीणा आजीकडे जा बरं. तीच म्हणाली की मिजोबाला विचार, नाहीतरी जगाला ज्ञान वाटत फिरत असतो, जरा नातीला पण शिकव म्हणावं. आता मात्र मिजोबाने मनातल्या मनात हद्द झाली म्हणत उसासा टाकला आणि उत्तरला, कधी आहे स्पर्धा? पुढच्या आठवड्यात? मग विसरा बाईस आहे. अगं, ज्ञान म्हणजे काही औषधाची गोळी आहे का? पाण्याबरोबर गिळली, झालं, मिळालं ज्ञान. क्विज कॉम्पिटिशनसाठी खूप वाचन करायला लागतं, विविध विषयांचा अभ्यास आणि आवड असायला लागते, तर मग आपल्याला त्यातली माहिती मिळते. असं म्हणून मिजोबा त्याच्या आवडत्या थिअरीकडे वळला. हे बघ, DIKW म्हणजे डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विस्डम. म्हणजेच मराठीत विदा असा शब्द आहे डेटा यासाठी, पण आपण डेटाच म्हणूया. तर डेटा, माहिती, ज्ञान आणि बुद्धी या 4 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण खूपदा या 4 गोष्टीत गल्लत किंवा त्यांची सरमिसळ करतो. आता माझंच बघ ना, मी एखादं छानसं व्याख्यान आठवून बाहेर पडलो की काही लोक म्हणतात, काय नॉलेजेबल आहे माणूस, म्हणजे ज्ञानी माणूस. पण ते काही खरं नाही. माझ्याकडे भरपूर माहिती असते, त्यातली कुठची माहिती कधी, कुणासमोर, कशा रीतीने सादर करायची हे मला कळतं, एवढंच. सध्याचं युग डेटा आणि माहितीचं आहे असं म्हणतात. खरंही आहे ते, पण सर्व युगात उपयोगी पडतं ते ज्ञान. हल्ली आपलं गमतीने म्हणतात ना की हा ना भारीच ज्ञान देतो, वाटतो, असं काहीचं. पण ते खरं तर टिंगल म्हणून असतं. मुळात ज्ञान हे ग्रहण करायचं असतं, कोणी कुणाला द्यायला बसलेलं नाही, ते आपण मिळवायचं असतं. मिजोबा आता स्मरणरंजनात बुडून गेला. आजोबांनी माझा एकदाही गृहपाठ घेतला नाही, ना सरांनी आम्हाला कधी केमिस्ट्री शिकवली. पण दोघांकडूनही मला भरपूर ज्ञानकण वेचता आले. आजोबा म्हणायचे, या 4 गोष्टीतला फरक कळून त्या प्रमाणे वागायला सुरुवात झाली की माणूस ज्ञानी व्हायला सुरुवात झाली. आणि ज्ञानाची गंमत म्हणजे ते दिल्या घेतल्याने वाढत जातं, अक्षय ठेवा येतो. तेव्हा आत्तापासूनच पुढच्या वर्षीच्या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात कर. भरपूर डेटा गोळा कर, भरपूर माहिती मिळेल, ती सत्याच्या कसोटीवर घासून घे. अंगभूत बुद्धी आहेच, तिचा सत्सद विवेकरित्या वापर कर. हल्ली AI जप सुरू असतो सगळ्यांचा, पण नुसतं डेटा आणि माहिती असून काही चालत नाही. बुद्धी आणि ज्ञान हे अत्यावश्यक आहे. तेव्हा नीर क्षीर विवेक बुद्धीने यातला फरक जाण, ज्ञानी हो. मिजो, असाच एक अज्ञानी दिवस 2026. आजचा बोनस. DIKW ही माझी आवडती थिअरी आहे आणि खरी आहे ती. अनेक उदाहरणं आपल्याला आढळतील यातल्या फरकाची. हा फरक ओळखण्या एवढे तरी आपण सगळे ज्ञानी होऊया. द्रौपदी नावाचं एक संगीत नाटक आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित. त्यातलं एक सुंदर नाट्यपद आहे, विराट ज्ञानी. पहाडी रागावर आधारित हे पद आपल्या भरदार आवाजात सादर करतायत डॉक्टर आनंद नांदे. खूप दिवसांनी डॉक्टर आनंद आपल्याला बोनस देत आहेत. ऐकूया आणि प्रयत्न करूया ज्ञानी होण्याचा. नमस्कार.